म्हणजे मी काही काँग्रेस संपत आली आहे म्हणत नाहीये, पण आज काँग्रेसच्या लोकांना किंवा राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष असेल किंवा शिवसेना उभाटा असेल, संख्याबळ खूप कमी आहे, म्हणून आपण आपला रोल करायचा नाही हे योग्य नाही आणि ते लोकशाहीसाठी चांगलं नाही असं मला वाटतं. व्यक्त केली जात होती की लाडक्या बहिणी खूप मोठ्या प्रमाणात कमी होतील, अटी शर्ती लावल्या जातील, ती काही साधारण नाही, ती निराधार भीती हे स्पष्ट आलं. पण त्याचबरोबर 1500 रुपयाचे 2100 रुपये लगेच मिळणार नाहीत हेही स्पष्ट झालं. असे प्रश्न येतात ना. मला असं वाटतं की आपण कोणाला ना कोणाला तरी आणि सर्वोच्च स्थानी असलेल्या जनतेला अकाउंटेबल आहोत, आन्सरेबल आहोत, याचं भान सगळ्यांनीच राखायची गरज आहे असं मला वाटतं. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या या वर्तमानच्या एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं तिसरा आठवडा संपलेला आहे आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे आपण गेल्या 2 आठवड्यांचा रिव्ह्यू घेतलेला आहे. पहिल्या आठवड्यात काय झालं, दुसऱ्या आठवड्यात काय झालं, तसा हा तिसरा आठवडा आपल्याला काय देऊन गेलेला आहे. म्हणजे लोकांना समजलं पाहिजे ना का विधिमंडळामध्ये नेमकं काय चालतं, विधिमंडळामध्ये जे चालतं त्याच्या मागचे अर्थ काय असतात आणि त्याच्यामागे राजकारण काय घडत असतं हेही लोकांना समजलं पाहिजे. त्यासाठी आपण हे लोकांना जाणून द्यायचा प्रयत्न करतो आहे, म्हणजे तुम्हाला जाणून द्यायचा प्रयत्न करतो आहे. सभागृहामध्ये जे गोष्टी घडतात, सभागृहाच्या बाहेर ज्या गोष्टी घडतात आणि त्यातून नेमके अर्थ काय निघतात हे आपल्याला जाणून घ्यायचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय. त्यामुळे अर्थसंकल्पाचा विषय असेल, अर्थसंकल्प मंजूर झालेला आहे, अनेक गोष्टींची चर्चा झालेली आहे, अनेक गोष्टींवरती ताणाताणी झालेली आहे, सभागृह बंद पडलेलं आहे. याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत हे आपल्याला जाणून घ्यायला आवडेल आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, पहिल्या आठवड्यामध्ये अधिवेशनाचं झाल्यानंतर आपण दुसऱ्या आठवड्यामध्ये जेव्हा अर्थसंकल्प मांडला गेला त्यावेळेला आपण अर्थसंकल्पावरती चर्चा केली. आता अर्थसंकल्पावरची जी चर्चा झाली त्या अर्थसंकल्पावरच्या चर्चेच्या नंतर अनुदानाच्या मागण्यांवरती या आठवड्यामध्ये, म्हणजे जो आठवडा संपला त्याच्यामध्ये चर्चा झाली. आता लोकांना हे जाणून घ्यायला आवडेल की अनुदानाच्या मागण्या म्हणजे नेमकं काय. तर अनुदानाच्या मागण्या मी थोडक्यात सांगतो, त्याच्यानंतर आपण जास्त विस्तृतपणे सांगा. अनुदानाच्या मागण्या म्हणजे थोडक्यात अर्थसंकल्प जेव्हा सादर होतो त्यावेळेला राज्याचे जे वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागणी आहे कोणाला किती पैसे मिळालेले आहेत आणि त्या मिळालेल्या पैशातून सामान्य जो मतदार आहे त्या मतदाराकरता तो आमदार नेमकं काय देऊ इच्छितो किंवा काय करू शकतो आणि सरकार काय करणार आहे हे साधारणपणे समजलं जातं. आणि मग जे मतदारसंघाला मिळालेलं नाही आपल्या ते मिळावं याच्यासाठी तो आमदार चर्चा करतो, त्याला अनुदानाच्या मागण्यांवरती चर्चा असं म्हणतो आपण. तर त्याही मंजूर झालेल्या आहेत आणि विनियोजन विधेयकही मंजूर झालेलं आहे. ज्या अर्थी विनियोजन विधेयक मंजूर झालं त्या अर्थी संपूर्ण अर्थसंकल्प मंजूर झाला आणि आता सरकार पैसे खर्च करायला मोकळं झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आता हा जो त्यातून जे अर्थ निघाले ते नेमकं काय निघाले. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. यातून काय नेमकं साध्य झालेलं आहे असं तुम्हाला वाटतं. 2 गोष्टी अशा आहेत की मुळामध्ये राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता वाढत चाललेलं कर्ज राज्यावरचं म्हणजे हा चिंतेचा विषय कायम असतो आणि तो विरोधक मांडतात आणि त्याला सरकार पक्षाकडनं उत्तरं दिली जातात आणि ते उत्तरं काय असतं तेही स्टिरिओटाईप आहे की डेट टू GDP रेशो म्हणजे ढोबळ आपलं उत्पन्न आणि त्याचं असलेलं कर्ज याचा जो रेशो आहे तो केंद्र सरकारने जे ठरवून दिले मर्यादेत असावा तो 25 पर्यंत गेला तरी चालतो. म्हणजे 25 हा कमाल मर्यादा आहे, म्हणजे मग राज्याची स्थिती वाईटच होईल. पण ते 17-18च्या दरम्यान ठेवण्यात महाराष्ट्राला यश मिळालेलं आहे. म्हणजे केरळसारख्या राज्यात असं झालं होतं की पगार द्यायला पैसे राहिलेले नव्हते, तशी काय महाराष्ट्राची परिस्थिती नाही आणि ती अजितदादांनी कसरत चांगली केली आहे. दुसरं, आपलं महसुली उत्पन्न प्रचंड प्रमाणात वाढत चाललंय अनेक वर्षे, कारण मुंबई राजधानी आहे देशाची, महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि 46,000 कोटीचं आणि तूट 46,000 कोटीची आहे, परंतु उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात महसुली वाढत आहे आणि त्याच्यात अर्थातच मुंबईचा वाटा मोठा आहे, कारण मुंबईमध्ये अनेकांची हेडक्वार्टर्स दाखवली जातात त्यामुळे इथे कर भरले जातात. वेगवेगळी कारणं आहेत, पण उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात वाढूनही तूट जी आहे ती साधारणपणे 1% आसपास आहे की ज्या प्रमाणात ठेवण्यात यश मिळालंय. म्हणजे थोडक्यात अजित पवारांनी ते सर्कसच्या शेवटी पूर्वी कसरत असायची ना हवेत न तरंगायची न पडता, ती कसरत अजित पवार करू शकलेत असं म्हणायला हरकत नाही. पण ट्रॅपिजचे खेळ तर ते झोक्यावरचे तर ते करण्यात ते यशस्वी झालेत. परंतु ते करताना लाडक्या बहिणींना 1500 रुपये आधीच सरकार देत होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना. मग आता काय वेगळं घडलं, आताही 1500 देतात. 2100चं जे आश्वासन होतं ते त्यांना पूर्ण करता आलेलं नाही आणि त्याच्यावर उत्तर मिळत नव्हतं. म्हणजे आदित्य तटकरेंनी एकदा उत्तर दिलं त्याच्यामध्ये आकडा अचूकपणे सांगितला नाही. त्याच्यानंतर फडणवीसांना प्रेस कॉन्फरन्सला विचारलं तर आकडा सांगितला, ते म्हणजे सगळे आकडे काय जाहीर करायचे नसतात. तर लाडक्या बहिणी नेमक्या किती
आहेत त्यांना लाभ दिले जात आहेत ते आणि हे तर हे तटकरेंच्या एका उल्लेखात आलं की त्यांची संख्या वाढली आहे राज्यामध्ये, म्हणजे 2,33,00,000ची 2,47,00,000 14 लाखांनी वाढली आहे. तर ती का वाढली आहे तर आधार कार्डामध्ये त्या आपल्या लाडक्या बहिणी वयात येतात, पर्टिक्युलर वयामध्ये, त्यानंतर एलिजिबल होतात आणि मग त्या लाडक्या बहिणींमध्ये समाविष्ट होतात, त्यामुळे त्या वाढल्यात. त्यामुळे ही जी भीती व्यक्त केली जात होती की लाडक्या बहिणी खूप मोठ्या प्रमाणात कमी होतील, अटी शर्ती लावल्या जातील, ती काही साधारण नाही, ती निराधार भीती हे स्पष्ट झालं. पण त्याचबरोबर 1,500 रुपयाचे 2,100 रुपये लगेच मिळणार नाहीत हेही स्पष्ट झालं. आणि अजित पवारांनी अतिशय क्लिअर कट आता अनुदानाच्या विभागीय अनुदानाच्या मागण्यांमध्ये वित्त नियोजन विभागाच्या मागण्या लोकांनी केल्या सदस्यांनी, त्याला उत्तर देताना स्पष्टपणे काल सांगितलं की राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल त्यावेळेला 2,100 देऊ. याचा अर्थ आज ती स्थिती तशी नाही, म्हणजे आज 1,500 रुपये देत राहण्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे नजीकचा काही काळ तरी लाडक्या बहिणींना 1,500च रुपये दिले जातील हे आता स्पष्ट झालेलं आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचं तुम्ही जे म्हणताय ते कर्जात, त्याने असं काल सांगितलं की माहिती घेण्याचं काम चालू आहे. नाही, त्याचं कारण असं की आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, गेली 2 वर्ष मान्सून खूप चांगला झालाय. म्हणजे यंदा जगभर आपण बघतोय की आर्थिकदृष्ट्या खूप संकट अनेक देशांना असताना भारताला त्या प्रमाणात संकट तितकी नव्हती. आणि त्याचं एकमेव कारण भारताचा जो मान्सून आहे त्याच्यावरच सगळी शेती आधारित आहे आणि आजही 55% 60% लोक शेतीवर आधारित आहेत उद्योगात आणि एकूण त्याच्यावर पोट भरणारे आहेत ओव्हरऑल. त्यामुळे सेवा क्षेत्रावरचा आणि मॅन्युफॅक्चरिंगवरचा जो भर आहे तो वाढत चाललाय, पण शेतीला सरपास नाही केलेलं पुणे. त्यामुळे ते करणं शक्य 100%पेक्षा जास्ती पाऊस पर्जन्यमान मान्सूनमध्ये झाल्यामुळे मागच्या वर्षी सोईंग जास्त होतं. यंदाच्या हंगामामध्ये सोईंग कमी आहे, म्हणजे पेरण्या कमी आहेत. खरं संकट पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी यायची शक्यता आहे. मी काय अर्थतज्ञ नाही आहे, पण जे त्या क्षेत्रातले लोक सांगतात त्याच्यावरनं म्हणतोय. म्हणून पाऊस खूप चांगला झालेला असल्यामुळे यंदा वारंवार शेतकऱ्यांना कर्जमाफी मागावी लागेल किंवा प्रचंड नुकसान अनेक पिकांचं झाले अशी परिस्थिती उद्भवली नाही. दुष्काळ फडणवीस पहिल्यांदा सत्तेवर आले म्हणजे 10 वर्षापूर्वी, तेव्हा 4 ते 5 हजार कोटी रुपयाला पडायचा, किमान 4 ते 5 हजार कोटी रुपयाला पडायचा. ती संख्या आता वाढत 8 ते 10 हजार कोटीपर्यंत जाईल, कारण ती संख्या वाढली, नुकसान त्या प्रमाणात वाढलंय. पण तशी स्थिती आता आलेली नाही की सरसकट कर्जमाफी द्यावी सगळ्यांना, ही स्थिती आज नाही. म्हणून तो बोजा नाही, म्हणून कर्जमाफी आज द्यावी लागलेली नाहीये. त्यामुळे इलेक्शनचं प्रॉमिस असलं तरी इलेक्शन होऊन 3 महिने झालेत सत्तेवर येऊन, त्या काळात फार मोठी कोणाला कर्जमाफी द्यायला लागेल अशी वेळ आलेली नाही. आता उन्हाळ्याचा काळ आहे, त्यानंतर सीझन गेला खरीप आता की पुढचा रब्बीचा येईल, या येत्या वर्षभरामध्ये प्रोव्हिजन करावी लागेल. त्याचं कारण असं, अवकाळी पाऊस, अति पाऊस, संततधार पाऊस किंवा पीक बाहेर ठेवलंय कोकणात आणि मग पाऊस आला त्यात तांदूळ भिजला, तर अशा अनेक प्रकारची आंब्याचा अशी अनेक प्रकारची संकट येतात. कोकण कधी फार मदत मागताना दिसत नाही आपल्याला, पण बाकी ठिकाणी या गोष्टी चांगल्या किंवा वाईट प्रमाणात, म्हणजे कपाशीचं नुकसान असेल, सोयाबीनचं असेल, कांद्याचं नुकसान असेल, तुरीवरचा रोग असेल, तर ही वेगवेगळ्या पिकांच्या समस्या येतात आणि सरसकट कर्जमाफी राज्याच्या शेतकऱ्यांना द्यावी लागेल असं आत्ता चित्र नाही आज मितीला. त्यामुळे तो बोजा पडलेला नाही, पण कदाचित ते द्यावं लागलं तर सरकार ते प्रोव्हिजन करेल असं मला वाटतं. म्हणून त्याचं प्रतिबिंब फारसं अर्थसंकल्प पडलेलं नाही. अर्थसंकल्पाच्या संदर्भातला एकंदरीत विषय लक्षात घेता की लोकांना लाडकी बहीण हाच लोकांच्या दृष्टीने महत्वाचा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी, हे 2 महत्वाचे विषय होते. त्यातले झाले बाकी सगळ्या ज्या काही योजना आहेत. चांगला भाग असा आहे की इन्फ्रास्ट्रक्चरवर त्यांनी जो भर दिला होता तो चालू ठेवलाय आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरनं अत्यल्प दर्जाची व्याजदराची कर्ज उपलब्ध करणं, किंवा केंद्र सरकार जो 1.5 लाख कोटी रुपयांचा एक निधी देतो बिनव्याजी 50 वर्षांनी अनेक राज्यांना, तो महाराष्ट्राने मागच्या वेळेला जास्त मिळाला, तो अजूनही मिळेल, कारण महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत आणि देशासाठी सुद्धा मुंबईचं महत्व आहे. त्यामुळे कदाचित तो महाराष्ट्राला मिळत राहील असं वाटतं. त्यामुळे अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळालं हे आतापर्यंत बरंचसं आपण सांगितलेलं आहे. आपण थोडंसं वळूया राजकारणाकडे, कारण काय होतंय की अधिवेशनाच्या काळामध्ये जसं अर्थसंकल्प आहे, प्रश्नोत्तर आहेत, लक्षवेधी सूचना आहेत, 293च्या चर्चा आहेत, अर्ध्या तासाच्या चर्चा आहेत, विधेयकं आहेत, या सगळ्या कामकाजाचा एक महत्वाचा भाग असला तर त्याच्या पलीकडे पण जाऊन काहीतरी राजकारण हे सभागृहामध्ये घडत असतं. आणि त्या सभागृहामध्ये घडताना आपण पाहतो आहे सर्वसामान्यांच्या फार लक्षात येतही नसेल, लक्षात येत नाही, परंतु त्यांना हे निश्चितपणे दिसतं की सभागृहात झालं, सभागृहामध्ये आरडाओरड झालं, सभागृहामध्ये गोंधळ झाला. तर हा गोंधळ नेमका कशामुळे होतोय हे आपण थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामागे नेमकं काय कारण आहे हे पण सांगायचा प्रयत्न करूया. विषय आपण येऊया की आपण पाहिलं असेल की सुधीर मुनगंटीवार जे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना यावेळेला मंत्रिमंडळातून बाजूला ठेवलेलं आहे आणि ते त्यामुळे सतत अस्वस्थ आहेत. राज्याला विरोधी पक्षनेता नाहीये, तर विरोधी पक्षनेत्याची उणीव ते भासू देत नाहीये. त्यामुळे सतत ते सभागृहामध्ये ऍक्टिव्हली बोलत असतात, सरकारचे दोष दाखवत असतात, कामकाज जे चालू असतं त्या कामकाजातले दोष दाखवत असतात. पण त्याचबरोबर
या गेलेल्या आठवड्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळालं की त्यांना आणखी पण काही नाराज ज्येष्ठ सदस्यांची साथ लाभलेली आहे आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून सभागृह बंद पाडलेलं आहे. म्हणजे परिस्थिती अशी झाली की अर्थसंकल्पातल्या अनुदानावरती मागण्या संपल्यानंतर त्या दिवशीच्या 293ची चर्चा होती, विरोधी पक्षांनी उपस्थित केली आणि त्या अनेक विषयांवरची असल्यामुळे त्याच्या संदर्भातले मंत्रीच सभागृहामध्ये उपस्थित नव्हते. त्याला जोड या सदस्यांनी अशी दिली की अधिकाऱ्यांच्या गॅलरीमध्ये अधिकारी सुद्धा नाहीत. खरं तर अधिकारी गॅलरी ही अदृश्य गॅलरी आहे. खरं तर ती कोण आहे कोण नाही हे काय पाहिजे आवश्यकता नाही, पण तरी सुद्धा त्यांनी ती दिली. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार, बबनराव लोणीकर, शिवसेनेचे अर्जुनराव खोतकर आणि या बाजूला विरोधी पक्षात असूनही नाराज असलेले भास्कर जाधव या सगळ्यांनी मिळून सभागृह बंद पाडलं आणि त्याला साथ दिली त्यावेळेच्या पीठासीन अधिकारी दिलीप बनकर यांनी. आणि त्यांनी सुद्धा सांगितलं जर असंच सगळं आहे तर सभागृह चालवायचं कशाला, म्हणून मी सभागृह स्थगित करतो. त्यांनी सभागृह लवकर स्थगित करून टाकलं. ह्याच्या मागे पुन्हा एकदा काही ना काहीतरी राजकारण शिस्त आहे, काहीतरी होतंय असं नाही वाटत आहे? निश्चितपणे बबनराव लोणीकर हे माजी मंत्री आहेत आणि आता त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही. त्याच्यानंतर सुधीर मुनगंटीवार की जे अर्थमंत्री राहिलेले आहेत, वनमंत्री होते, सांस्कृतिक कार्यमंत्री होते आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देखील पूर्वी होते. अतिशय ज्येष्ठ मंत्री आहेत, ज्येष्ठ राजकारणी आहेत महाराष्ट्रातले आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. तर त्यांना आत्ता लोकसभेला लढायला सांगितलं होतं आणि ते अनिच्छेने लढले होते. त्यांनी अनिच्छेने लढतोय हे देखील जाहीरपणे बोलले होते आणि त्यातनं त्यांचा पराभव झाला लोकसभेला. पण त्याही पलीकडे जाऊन भारतीय जनता पक्ष असा पक्ष नाही की आपण श्रेष्ठींच्या निर्णयाविरुद्धची नाराजी जाहीर व्यक्त करावी आणि त्याची फळं कदाचित ते भोगत असावेत. आज ते मंत्रिमंडळात नसल्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही. म्हणजे त्यांनी खरोखर मी त्यांना खासगी लीडर ऑफ ऑपोजिशनचा रोल तुम्ही करता असं म्हणालो, त्याच्यावर त्यांनी दादही दिले. परंतु ते एक आमदार म्हणून त्यांची भूमिका बजावतात. म्हणजे असं अपेक्षित नाही की सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी सरकारची बाजूच घ्यावी, त्यांनी दोष दाखवणं अपेक्षित आहे आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारवर टीकाच करावी असं नाही. अप्रिशिएट केलं तरी ते अपेक्षित आहे, कारण ते एक आमदार म्हणून लोकांचे प्रश्न मांडत असतात. पण सुधीर मुनगंटीवार ज्या प्रकारे पहिल्या दिवसापासनं सभागृहामध्ये भूमिका बजावत आहेत ती विरोधी पक्षाचीच बजावल्यासारखी बजावत आहेत आणि त्याचं कारण असं की ते अस्वस्थ ते स्पष्टपणे दिसतंय वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे अनेक विषयांमध्ये ते श्लेष काढतायत. त्याच्यानंतर एखादी आपण कमिटी नेमण्याचा प्रस्ताव ठेवू तर कमिटी नेमू का प्रस्ताव ठेवू, मग इतक्या दिवसात करता येतं, मग त्यातल्या तांत्रिकता दाखवून आता कारवाई का करत नाही या लेव्हलला ते आणतायत आणि मंत्र्यांची पंचायत करताना दिसत आहेत. तर हे सगळं केवळ त्यांना मंत्रिपदावरून डावललं म्हणून, ते जर मंत्री असत त्यांनी अर्थातच असं केलं नसतं, हे उघड आहे. तीच गोष्ट बबनराव लोणीकरांची आणि तीच गोष्ट अर्जुन खोतकरांची. म्हणजे आदित्य ठाकरेंच्या बद्दलचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ते हिरिरीने पुढे आले आणि शेवटी त्यांना अध्यक्षांना थांबवावं लागलं. अध्यक्षांनी त्यांना थांबवलं की तुम्ही रिपीट करू नका अमित साटमांनी बोललेलं, तुमची मागणी काय ती करा. मग त्यांना फक्त एक वाक्य दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे असं बोलून थांबावं लागलं, कारण त्यांच्याकडे बोलणार का काही नव्हतं. पण ते त्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात टीका करण्याच्या सगळ्या गर्दीमध्ये स्वतःला समाविष्ट करू इच्छित होते, कारण त्यांचं मग एकनाथ शिंदेच्या पार्टीतलं स्थान मजबूत होणार असेल. तर हा जो प्रकार चाललाय हा हाऊसमध्ये हे लोक एक माणूसच असतात, राजकारणीच असतात आणि तांत्रिकदृष्ट्या जरी विधानसभेचं कामकाज चालू असलं तरी त्यात हे लोक राजकारण करत असतात. तीच गोष्ट भास्कर जाधवांची आहे, तीच गोष्ट वडेट्टीवारांची. भास्कर जाधवांच्या त्यांना विरोधी पक्षनेत्या करावं हे पत्र उद्धव ठाकरेंनी दिलेलं आहे आणि त्याच्यावर काही निर्णय होत नाही. त्यामुळे भास्कर जाधव प्रत्येक ठिकाणी कायद्यावर बोट ठेवून पूर्ण जबाबदार विरोधी पक्षनेता असल्यासारखं या पद्धतीचं वागून आणि अतिशय अभ्यासपूर्ण भाषणं करताना दिसत आहेत. म्हणजे ते त्यांचं कामच आहे शिवसेना उबाडाचे आमदार म्हणून. पण त्याच्यामध्ये तीही सल दिसते वागण्यात आणि त्यांचं वागणं जे आहे सगळं मी सगळ्यात मोठा नेता विरोधी पक्षातला आहे हे दाखवण्यातला आहे. आणि त्याच्या बरोबर वेगळं म्हणजे नाना पटोले प्रदेशाध्यक्ष होते, काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले विधानसभेचे, परंतु ते आता प्रदेशाध्यक्ष नाहीत, अध्यक्षही नाहीत, मंत्रीही होऊ शकले नाहीत. आता ते थोडेसे मोकळे झाल्यासारखे दिसतात आणि त्यामुळे कदाचित जो कॅलसनेस किंवा म्हणजे त्याला बेजबाबदारपणा नाही म्हणणार मी, पण अभ्यास न करणं असं 2-3दा आत्ता झालं की नाना पटोलेंनी एखादी माहिती सांगितली आणि ती सरकार पक्षाने पूर्ण धुडकारली आणि सांगितले की हे तुम्ही सांगता ते योग्य नाही, तथ्याला धरून नाही. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की बिझनेस ऍडवायझरी कमिटीची म्हणजे कामकाज सल्लागार समिती असते त्याची बैठकच नाही आठवड्यात लावली तुम्ही. तेव्हा फडणवीसांनी स्पष्ट केलं की या आठवड्यात ती लावायचं कारण नाही, कारण अधिवेशनापूर्वी जी बैठक झाली त्यात हे ठरलं होतं अधिवेशनाचं पूर्ण कामकाज काय ते 26 पर्यंत होईल हेही ठरलं होतं. त्याच्यानंतर अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधकांच्या हक्काचा असतो तोही काल परवा म्हणजे गुरुवारी ठेवायचं हे ठरलं होतं, त्याप्रमाणे तो ठेवलेला आहे. त्यामुळे नानाभाऊ तुम्ही माहिती घ्या आणि मग बोला. आणि त्यात बिझनेस ऍडवायझरी कमिटी किंवा कामकाज सल्लागार समितीची अधिवेशनापूर्वीची बैठक आहे त्याला तुम्ही आलाच नाही, दांडी मारलीत.
का तर तेव्हा तुम्ही प्रदेशाध्यक्ष असाल आणि राज्यावर फिरत असाल तर बिझनेस ॲडवायझरी कमिटी किंवा संसदीय कामाला सुद्धा महत्त्व द्या. असे शालजोडीतलेही फडणवीसांना मारू शकले, कारण नाना पटोलेंनी माहिती न घेता म्हणजे आर्ग्युमेंट केलं होतं हाऊसमध्ये म्हणून. तर हे कशामुळे दिसतंय, तर आता ते थोडेसे लिथार्जिक झाले असतात, कारण जबाबदारी नाहीये त्यांच्यावर कुठली, आणि विरोधी पक्ष इतका कमी संख्येने आहे की त्यांना असं वाटतं की आपण विरोध केला तरी फारसा उपयोग नाही. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की लोकशाहीसाठी विरोधी पक्षांचंही अस्तित्व महत्वाचं आहे. आणि आज अमिताभ बच्चन समजा म्हातारा झाला, तसं काँग्रेस पक्ष हा देशात खूप वर्ष सत्तेवर होता, जरी म्हातारा झाला तरी तो कॅरेक्टर आर्टिस्ट असला, 10 मिनिटाचा रोल असला तरी तो उत्तमच करतो. तसं या लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. करिअरच्या अंताकडे जाताना एखादा खेळाडू हारायला लागतो, पण म्हणून तो ती मॅच हारल्यासारखी खेळत नाही ना. म्हणजे मी काही काँग्रेस संपत आली म्हणत नाहीये, पण आज काँग्रेसच्या लोकांना किंवा राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष असेल किंवा शिवसेना उभाटा असेल, संख्याबळ खूप कमी आहे, म्हणून आपण आपला रोल करायचा नाही हे योग्य नाही आणि ते लोकशाहीसाठी चांगलं नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. त्याच्यावर थोडंसं पुढे आपण जाऊया. विधान परिषदेमध्ये सुद्धा प्रचंड एकमेकांच्या विरोधामध्ये ताणाताणी झाली. म्हणजे सत्तारूढ आणि याच्यामध्ये अनिल परब आणि चित्रावा यांच्यामध्ये अगदी हमरीतुमरी झाली. अत्यंत खालच्या पातळीवर दोन शब्द प्रयोग केले गेले करण्यात आले. त्यामुळे म्हणजे ज्याला आपण वरिष्ठांचं सभागृह असं म्हणतो त्याला एक दर्जा आहे, जिथे बीटी देशमुख, नितीन गडकरी सारखे फार मोठे मोठे लोक, नंतर जयंतराव टिळक होते सभापती होते, नासा फरांदे होते. असा मोठा दर्जा असलेलं सभागृह हळूहळू त्याची पातळी घसरायला लागलेली की अशी परिस्थिती होती आणि गप्रप्रधान होते. म्हणजे फार मोठ्या मोठ्या प्रमोद नवलकर होते एकेकाळी त्या सभागृहामध्ये. तर हा जो काय दर्जा होता हा दर्जा घसरला आहे असं स्पष्टपणे दिसतंय. म्हणजे नाईलाजाने आपल्याला म्हणावं लागतं हे, पण हे वस्तुस्थिती आहे ती आपण लोकांसमोर आणली पाहिजे. तिथे जे काय प्रकार घडला तो प्रकार अचानक प्रवीण दरेकरांनी उपसभापतींवरती विश्वासदर्शक ठराव आणला आणि तो सभापतींनी पटापट मंजूर करून घेतला. तो कुठच्या कायद्याद्वारे मंजूर करून घेतला हे काही शेवटपर्यंत सांगितलं नाही, म्हणून विरोधक चिडले आणि मग त्यांच्यामध्ये हमरातुरी झाली. हे सगळं प्रकरण इकडे होत असताना खालच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा जयंत पाटलांनी स्पष्टपणे नियमावरती बोट ठेवत दाखवलं की तुम्ही 35 लक्षवेधी एका दिवशी घेताय आणि मुख्य कामकाजाला बाजूला सारताय आणि तुम्ही कायद्याची कशी पायमल्ली लावलेली आहे. म्हणजे सभागृहाचं जे कामकाजाची पद्धत आहे ही अक्षरशः धुडकावून लावलेली आहे तुम्ही, असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून एकंदरीतच कामकाजाचा दर्जा खालवलाय असं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येईल का? नाही, दर्जा दिवसेंदिवस खालावलाय म्हणून तुमचंही तेच मत आहे का? नाही, दिवसेंदिवस एकूण समाजाचंच प्रतिबिंब राजकारणात आणि इथेही पडतं सभागृहात, त्यामुळे तो दर्जा खालावत चाललाय आणि अभ्यास करण्याची प्रवृत्ती दिसत नाही किंवा एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाऊन विचार करावा अशी प्रवृत्ती दिसत नाही. त्यामुळे वरवरचे आरोप केले जातात. जसं ही अनेक विषयांमध्ये हे स्पष्टपणे दिसायला लागतं. जसं आता नीलम गोऱ्हे या वरच्या हाऊसमध्ये म्हणजे परिषदेमध्ये आता उपसभापती आहेत, तर त्या बाहेर एका कार्यक्रमात साहित्य संमेलनात जे बोलल्या की मर्सिडीज दिल्याशिवाय 2 गाड्या दिल्या तर पद मिळतं शिवसेनेत, औचित्याला अजिबात नाही ते संमेलनात त्यांनी काय बोलावं काय नाही बाहेर किंवा त्या पदावरच्या व्यक्तीने काय बोलावं हे अगदी म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य जरी असलं तरी आपण एखादं पद भूषवतो त्यावेळेला ते केलं नाही पाहिजे. जसं मंत्री सभागृहात काहीतरी बोलतायत एखाद्या प्रकरणावर तर हे योग्य नाही. हा नाही, परंतु त्या नीलम गोऱ्हे जे संमेलनात बोलल्या त्यामुळे इथे त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणला गेला. बरं, अविश्वास ठराव आणला गेला तर तो तांत्रिक कारणासाठी फेटाळला गेला. म्हणजे आता इथे भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा गट यांची जी महायुती आहे ती स्ट्रॉंग आहे किंवा बळकट आहे हे दिसतंय स्वच्छपणे म्हणजे त्या निर्णयावर. त्यानंतर प्रवीण दरेकरांनी जो विश्वासदर्शक ठराव आणला नीलम गोऱ्हे यांच्यासाठी तो तर आणखीनच आक्षेपार्ह होता. त्याचं कारण असं की जी टूल्स आपल्या कामकाजामध्ये वापरतात कॉन्स्टिट्युशनली विधानसभा किंवा विधान परिषदेच्या, ती टूल्स ते नियम असे की काही पर्टिक्युलर कारणासाठी पॉईंट ऑफ ऑर्डर असतो. म्हणजे हरकतीचा मुद्दा काय, माहितीचा मुद्दा काय, त्याच्यानंतर पॉईंट ऑफ प्रोप्रायटी म्हणजे प्रोसिजरचा मुद्दा काय, कामकाज विषयक मुद्दा काय, या सगळ्याच्या व्याख्या आहेत. त्या व्याख्येत न बसणारी काहीतरी गोष्ट करायची आणि ती आमचं संख्याबळ याच्या नावावर रेटून द्यायची किंवा निर्णयाने रेटून द्यायची. तर काय झालंय की विधानसभा किंवा विधान परिषदेच्या आत होणाऱ्या कामकाजाबद्दल कोर्टात काही मागता येत नाही दाद आणि चक्क काही दिवस गेले की लोक विसरून जातात. पब्लिक मेमरी शॉर्ट. इतक्या याच्यावर जर ते होणार असेल हाऊसचं कामकाज तर ते योग्य नाही. हे जसं परिषदेत झालं तीच गोष्ट विधानसभेत. आज आता विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणजे आता ते दुसऱ्यांदा आलेत राहुल नार्वेकर, ते अध्यक्षपदी आल्यापासनं असं दिसतंय की त्यांना मी खूप लक्षवेधी निकाली काढल्या याच्यातच खूप समाधान वाटतं. आता लक्षवेधी या निरर्थक गोष्ट नाही आहे, पण ती इतकी पण अर्थपूर्ण होऊ नये की 35 झाल्या
हो, आणि म्हणजे त्यात पुन्हा कंटेंट काय असतं? नाही, त्याही पलीकडे जाऊन त्या भागातले प्रश्न असतील त्या आमदाराचा. पण आज एखादा कुठला तरी महाराष्ट्राच्या कोपऱ्यातला आमदार कुठल्या तरी डोंबिवलीतल्या प्रश्नाची विचारत असेल लक्षवेधी, तर त्याचाही विचार केला पाहिजे. आणि म्हणूनच मी शब्दप्रयोग केला की आपल्याला निरर्थक वाटल्या असल्या तरी काही लोकांना त्या जर खूप अर्थपूर्ण वाटत असतील तर ब्रॅकेट अर्थपूर्ण. हा, म्हणजे त्या अर्थपूर्ण वाटत असतील हा त्यांचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच जयंत पाटलांनी आज हाऊसमध्ये प्रश्न उपस्थित केला की नियमाचं पुस्तक त्यांनी दाखवलं, त्याला अधिकाऱ्यांनीही माना डोलवल्या की नियमाप्रमाणे 3 लक्षवेधी घेता येतात. आणि मी तुम्हाला सांगतो की केंद्र सरकारमध्ये, म्हणजे मी दिल्लीत काम केलंय, तिथे पार्लमेंटमध्ये लक्षवेधी सूचनेवर अर्धा पाऊण तास प्रश्नोत्तर होत नाहीत. आणि लक्षवेधीचं एक कनोटेशन असं आहे की सेशनच्या काळात आधी 40 दिवस आधी लेखी प्रश्न तुम्ही देता, सगळा बिझनेस तुम्हाला माहिती आहे. आणि लक्षवेधी याचा अर्थ काय की आज इथे सभागृह चालू आहे, जसं पुण्यातले एक आमदार आहेत हेमंत रासने, त्यांनी एक मांडली एक मुद्दा, लक्षवेधी नव्हती ती अर्थात, पण मुद्दा मांडला सभागृहात 12 वाजता. 12 वाजताची वेळ का असते तर 12 वाजता काट्यावर काटा येतो, त्याला 0 आवर म्हटलं जायचं पूर्वी. त्यावेळेला असे मुद्दे मांडणं अपेक्षित आहे की जे अचानकपणे उद्भवलेले आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वीची गोष्ट आत्ता मांडावी म्हणून 12 वाजताची वेळ नाहीच आहे, म्हणून ते 6 पॉईंट ऑफ ऑर्डर देतो, 4 माहितीचे मुद्दे देतो. तर तसं लक्षवेधीमध्ये तुम्ही काहीतरी अचानक घडलेलं असेल तर लक्ष वेधायचं सभागृहाचं, आणि सभागृहाचं लक्ष वेधलं सदस्यांनी की त्याच्यावर सरकारने कारवाई करणं अपेक्षित आहे. कारवाई आणि योग्य ती कार्यवाही, या दोन्ही गोष्टी. मग त्याच्यात एखाद्या शहरातील लक्षवेधी आणि त्याच्यावर दुसऱ्या शहरातला प्रश्न, चौथ्या शहरातला, हे होऊन ती पाऊंडास होते, हे अजिबात चांगलं नाही. आणि त्यानेही टॅक्सपेअरचा पैसा वायात जातो. आणि हेच जयंत पाटलांनी आज निदर्शनाला आणलं की 3 लक्षवेधी घ्याव्यात, अपवादात्मक परिस्थितीत 4-5 घ्याव्यात. 30-35 लावणं हे योग्य नाही. आणि तुम्ही नियमांची आणि कामकाजाची ऐशी तैशी करताय, असा शब्दप्रयोग जयंत पाटलांनी वापरला. आणि तो बरोबर आहे. हाच मुद्दा याआधी पूर्वी अध्यक्ष राहिलेल्या दिलीप वळसे पाटलांनी पण मांडला होता. त्यांनीही याच्याकडेच लक्ष वेधलं होतं की नियमानुसार 3च लक्षवेधी घ्यायला हव्यात. आज कामकाज हाऊसचं सुरू व्हायच्या आधी 11च्या आधी स्पेशल सिटिंग येऊन 1 तास, त्याच्यात 18 किंवा 15 लावले जातात. म्हणजे तेवढे कागद तुम्ही छापताय, त्या कागदाची नासाडी आहे. मला असं वाटतं की हॉलिवूडमध्ये सिनेमा कागदावर आधी करून मग कॅमेऱ्यात करतात, खर्च कमी करतात. तसं तुम्ही किमान आपल्याला काय बिझनेस होतो हे गेल्या 10 वर्षाच्या अनुभवावरनं, जेवढा बिझनेस होईल तेवढाच घ्या ना. आपण जेवढं खाणार आहोत तेवढंच ताटात घेतो. तुम्ही कागदही व्यर्थ घालवताय, लोकांचा पैसा घालवताय. आणि आज तर हाईटच झाली होती की 10 मिनिटं हाऊस तहकूब केलं म्हणून अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारात 10 मिनिटं वाढवून दिली प्रश्नोत्तराची. आणि जर आज प्रश्नोत्तराची 10 मिनिटं वाढवली का तर ऍडजन केलं म्हणून, मग यापूर्वी जेव्हा ऍडजन झाले मंत्री नसल्यामुळे हाऊसमध्ये, ते 3 मिनिटं का नाही वाढवून दिली त्या वेळेला, असे प्रश्न येतात ना. मला असं वाटतं की आपण कोणाला ना कोणाला तरी आणि सर्वोच्च स्थानी असलेल्या जनतेला अकाउंटेबल आहोत, आन्सरेबल आहोत, याचं भान सगळ्यांनीच राखायची गरज आहे असं मला वाटतं. आता मी आता मी हा विषय कन्क्लूड करता आता एक माहिती देऊ इच्छितो. कारण मी माहिती घेतली की संपूर्ण इतिहासामध्ये, म्हणजे विधानमंडळाच्या इतिहासामध्ये प्रश्नोत्तराच्या तासामध्ये पहिले 8 प्रश्न ज्याची उत्तरं देण्याकरता मंत्री नाहीत म्हणून सभागृह तहकूब करावं लागलं, ही पहिली घटना घडलेली आहे. आणि अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. याची ना मंत्रिमंडळाला खेद वाटतो याच्याबद्दल, ना अध्यक्षांना वाटतो, ना संबंधित जे कोण नेते आहेत त्यांना वाटतो. मला आता हा विषय जनतेने ठरवायचा आहे. कारण शेवटी पब्लिक परसेप्शन फार महत्वाचं असतं. कारण सभागृहामध्ये जे घडतं हे जनतेला कळावं म्हणूनच आपण हे बोलतो. तुमची आणि आमची ही जबाबदारी आहे की जे घडतं आहे ते चुकीचं घडतं आहे ते लोकांसमोर गेलं पाहिजे. आणि म्हणून आपण हे लोकांच्या समोर सांगायचा प्रयत्न करतो आहोत. आपण आता येऊया शेवटच्या घटनेकडे, म्हणजे मुद्द्याकडे, की ज्याच्यावरून पुन्हा एकदा नव्याने वातावरण तापलेलं आहे. ते म्हणजे दिशा सॅलियन प्रकरण गाजलेलं आहे सभागृहामध्ये. दोन्ही सभागृहामध्ये त्याच्यावर चर्चा झाली. दिशा सॅलियनच्या वडिलांनी, सतीश सॅलियनच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये, सतीश सॅलियन यांनीच हायकोर्टामध्ये एक पिटिशन केली आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा नव्याने तपास करावा असं म्हटलं आहे. आणि तेच सतीश सॅलियन आहेत जे आमच्या मुलीचे धिंडवडे काढू नका असं विनंती करत मीडियासमोर आलेले होते. त्यामुळे सतीश सॅलियन यांचीच चौकशी करावी की काय, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आता त्याच्यामध्ये काय नेमकं साध्य होईल काय नाही मला माहित नाही. याच्यामध्ये CIDची चौकशी झालेली आहे, CBIची चौकशी झालेली आहे. आता म्हणतात ते NIAची चौकशी लावा. राज्य सरकारने जी काय समिती नेमली होती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, त्या समितीला पण 2-2.25 वर्ष होऊन गेलेली आहेत. त्याचा अजून त्या समितीचा अहवाल आलेला नाहीये. आता पुन्हा नव्याने चर्चा करायला सांगतात त्याच्यावरती. आणि पुन्हा सभागृहामध्ये या विषयावरती उभं राहून मागणी कोण करतंय तर राज्याचे 2 मंत्री करतात. म्हणजे एक आहेत नितेश राणे, दुसरे आहेत शंभूराज देसाई. म्हणजे ज्या सरकारने उत्तर द्यायची आहेत तेच मागणी करतात की संबंधित माणसांना अटक करा. यातून नेमकं काय साध्य करायचं, म्हणजे हे टायमिंग साधलं जात आहे, मुंबई महापालिकेची निवडणूक पाहिली जाते की
आदित्य ठाकरेंना खरोखर ह्याच्यामध्ये अडकवायचं आहे आणि ते खरोखर त्याच्यामध्ये अडकलेले आहेत म्हणून त्यांना अडकवायचा विषय चाललेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, या सगळ्या विषयामध्ये मूळ जी घटना आहे म्हणजे दिशा सालियन यांचा मृत्यू जो आहे तो 5 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे 5 म्हणजे त्याला 5 वर्ष जूनमध्ये पूर्ण होतील. जून 20चा तो आहे मृत्यू. आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या. सुशांत सिंग राजपूत आणि त्या सेलिब्रिटीच्या व्यवस्थापक किंवा मॅनेजर अशा होत्या दिशा सालियन बॉलिवूडमधल्या. आता प्रश्न असा आहे की दिशा सालियन यांच्या विषयावरनं आज जे काही घडलंय म्हणजे काल परवाच्या हाऊसमध्ये 2 दिवसापूर्वी घडलंय त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांनी एका याचिकेमध्ये त्यांची जोडून घ्यायचा अर्ज केलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदाच असं म्हटलंय की आदित्य ठाकरे यांची चौकशी व्हावी किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा वगैरे वगैरे. तर ते जे काय आहे ते सगळं तुम्ही जे प्रश्न उपस्थित केले की सतीश सालियन पूर्वी वेगळं बोलत होते, आत्ता वेगळं बोलतात, याचा अर्थ आत्ताही त्यांचा बोलवता धनी कदाचित वेगळाच असेल. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की या विषयावरनं राजकारण करायचं हा तर दोन्ही बाजूंचा उघडपणे हेतू आहे. कधी हे जात्यात असतील, कधी हे सुपात असतील, हे राजकारणात चालू राहील. मुद्दा असा आहे की ज्या वेळेला त्यांनी कोर्टात अर्ज केलाय त्यावेळेला कोर्ट त्याचा जो काय निर्णय द्यायचा तो देईल ना. मग हे लोक आतमध्ये राजकारणच करत असतात. बरं, ते राजकारण करताना एखाद्या आमदारांनी मुद्दा उपस्थित केला समजू शकतो. मंत्री मागणी करतात त्यावेळेला मंत्री सरकारला रिप्रेझेंट करतात. जर मंत्री मागणी करत असेल संमतीचा अटकवा म्हणजे सरकारचं ते मत आहे. त्यामुळे मंत्र्यांनी हे भान राखायला पाहिजे आणि हे सगळं त्यांनी सोडलेलं आहे कमरेचं. कारण त्यांना पूर्ण राजकारणच करायचं. म्हणजे ही संसद किंवा आज इथे आपल्या या विषयामध्ये विधानसभा किंवा विधान परिषद ही राज्यातले कायदे करण्याची मंडळ आहेत आणि म्हणजे कायदा करणारं हाऊस आहे. तिथे तुम्ही राजकारण गलिच्छ पातळीवरचं आणणार असाल तर ते योग्य नाही आणि तेही टॅक्सपेअरला आवडत नाही असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, त्या विषयामध्ये जसं औरंगजेबाचा मुद्दा निघाला, औरंगजेबाची कबर नष्ट करावी ही मागणी यायला लागली. जसं तो एक सिनेमा आला त्यातनं लोकांना प्रेमाचं भरतं आलं असेल, शंभूराजांच्या बद्दल औरंगजेबाच्या बद्दलचा राग आला असेल आणि हे चांगलंच आहे. म्हणजे एरवी या गोष्टी घडत नाही, त्या सिनेमा हे माध्यम ठरतो आणि त्यातनं होतात. तेच जे होईल ते चांगलंच आहे समाजासाठी. औरंगजेबाचा राग येणंही चांगलं आहे, संभाजी महाराजांचं प्रेम येणं हेही चांगलंच आहे. पण आज त्याच्यावरनं कबर नष्ट करावी म्हणून मोर्चा नागपुरात निघाला. तो मोर्चा निघाल्यानंतर ज्या संघ परिवाराच्या या संघटना होत्या, विश्व हिंदू परिषद किंवा बजरंग दल, त्यांना संघानेच कान टोचले हे करणं योग्य नाही म्हणून. आणि हे यापूर्वी त्यांनी केलेलं आहे संघाने की आता किती तुम्ही जुन्या गोष्टी उकरत राहणार म्हणून. आणि त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट, नागपूरमध्ये जी दंगल संध्याकाळी झाली त्याच्यामध्ये जे पोलिसांवर हल्ले झाले, एका डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीचा हल्ला झाला, या सगळ्यातनं विषय डायव्हर्ट व्हावा म्हणून दिशा सालियन प्रकरण आणलं असा आरोप शिवसेनेच्या उबाडा गटाकडनं होतोय. आणि त्याच्यामध्ये जरी त्यातनं डायव्हर्ट करायचा हेतू असला नसला तरी दिशा सालियन यांचा विषय असेल किंवा औरंगजेबाचा विषय असेल कबरीचा, हे दोन्ही विषय दोन्ही बाजूंकडनं वेगवेगळ्या प्रकारे राजकारणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत वापरले जातील असं मला वाटतं. आणि त्याचं कारण असं की या दोघांकडे इतर मुद्दे नाही आहेत. म्हणजे यांची लाडकी बहीण हे देत नाहीत हे त्यांनी हायलाईट करत राहायला पाहिजे. विरोधक काही कसं करत नाहीत हे त्यांनी केलं पाहिजे, का आपण चांगलं काम करतो हे केलं पाहिजे. पण दुर्दैवाने तशा प्रकारचं गुणात्मक राजकारण न करता पॉप्युलिस्ट किंवा लोकप्रिय मुद्द्यांकडे हे लोक जातील आणि ते महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे. कारण मूळ इश्यू सोडून भरकटलेल्या इश्यूजवर किंवा अतिशय तवंग असतो पाण्यावरचा तशा अशुद्धतेच्या तवंगावरची चर्चा हे लोक करत राहतील. म्हणजे न्यायालय काय असेल तो निर्णय देईल, न्यायालयात ते होईल, पण त्याच्यावरनं राजकारण करत राहणं आणि राजकारण भरकट होणं आणि मूळ मुद्द्यांपासून लांब देणं याचा अर्थ यांच्याकडे सज्जड मुद्दे नाहीत म्हणून त्यांना अशा मुद्द्यांवर आधारित सगळं ठेवावं लागतं. आणि ते विधानसभेत करावं लागत असेल तर इतकं मोठं बहुमत असताना हे फार मोठं दुर्दैव असं मला वाटतं. त्यामुळे दिशा सालियन किंवा औरंगजेबाची कबर हे दोन्ही मुद्दे जरी आपल्याला वाईट वाटलं तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत हे लोक वेगळ्या प्रकारे वापरत राहतील, माध्यम म्हणून त्याच्या बातम्या देत राहतील आणि आपल्यालाही चर्चा करत राहावी लागेल. बरोबर आहे मंडळी. बघा म्हणजे एकंदरीतच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पाच्या संदर्भामध्ये काय काय घडलं ते तुम्हाला सांगितलं आणि अर्थसंकल्पाच्या बरोबरच या दोन्ही सभागृहामध्ये ज्याला विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये नेमकं काय घडलं आणि त्यातून कसं राजकारण साधलं जात आहे किंवा नेमकं काय म्हणजे मुख्य मुद्दे ते बाजूला ठेवून इतर मुद्द्यांवरती कशा पद्धतीने सगळा सभागृहाचा वेळ फुकट जातोय हे आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचे लोक अर्थात सामील आहेत. कोणा म्हणजे हा चांगला आणि तो वाईट असं म्हणण्याचं काहीच कारण नाहीये. दोन्ही बाजूचे लोक तेच करत आहेत. आता सर्वसामान्य जनतेने हे ठरवायचं आहे की कोण योग्य आणि कोण अयोग्य, का आणखी तिसराच कोणीतरी नवीन माणूस चेहरा पुढे आणायचा आहे. अर्थात हे सगळं जनतेच्या हातामध्ये आहे. परंतु हे मुद्दे जसजसे समोर येत जातील तसतसे आपण त्या मुद्द्यांवरती चर्चा करत राहणार आहोत आणि त्याच्यामागे नेमकं काय घडतंय, त्याच्यामागचे नेमके खरे चेहरे काय आहेत
हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आमचं हे काम आहे पत्रकार म्हणून, तर ते आम्ही सतत करत राहणार आहोत. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन नक्की कळवा. आमचा एपिसोड हा लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या या चॅनलला सातत्याने भेट देत राहा. धन्यवाद.